टार्गेट आहे. हा म्हणजे माझ्या पण ह्याच्यात मग सेल्स असा म्हटल्यावर मी पण जरा हे झालो, कारण सेल्सला खूप प्रेशर असतं. तुम्ही म्हणतात की एव्हिएशनमध्ये पण सेम तुमची हालत होती. हां, कारण मी म्हणाले ना डिग्री चेंज होते ऑफ द प्रेशर, पण टार्गेट म्हणा किंवा प्रेशर म्हणा, स्ट्रेस म्हणा, हा प्रत्येक डिपार्टमेंटला आहे. तुम्ही ॲडमिनला बघा, तुम्ही अकाउंट्समध्ये बघा, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शनमध्ये बघा, सगळ्यांना मंथ ऑन मंथ टार्गेट असतं. टार्गेट दिलेत होता, राईट. सो काही वेळेस होतात अचीव, काही वेळेस नाही होत. पण जेव्हा नाही होत ना, तर तेव्हा तो एम्प्लॉई मेंटली खूप स्ट्रेस्ड आउट असतो. आणि मग काय करू शकतो आपण? सो जेव्हा मी पण ह्याच्यातून जात होते, तर मी रिअलाईज केलं, कॅन वी डू समथिंग टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? आणि हा प्रॉब्लेम अक्रॉस द ग्लोब आहे. इंडियामध्ये तर आहेच आहे. सो कॅन आय डू समथिंग टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? आणि मग त्याच्यावरून मी थोडं विचार करत गेले, की आपण काय करू शकतो असं. सो दॅट्स हाव आय झिरो डाऊन टू क्रिश हिल्स. आणि त्याच्यातून साऊंड हिलिंग ही मोडॅलिटी माझ्यासाठी उत्पन्न झाली म्हणा, किंवा जन्म घेतला, की साऊंडच्या माध्यमातून आपण कसं लोकांचं हिलिंग करू शकतो. आणि जो काही त्यांचा हा स्ट्रेस आहे किंवा प्रेशर आहे, एन्झायटी आहे, एनी इमोशन रिलेटेड टू माइंड, आपण कसं कमी करू शकतो, सो ही कॅन लिव्ह अँड हँडल हिज लाईफ पीसफुली. So that is how the journey of sound healing began for me. ओके. पण मग ह्याच्यात म्हणजे तुम्ही तो सेल्सचा प्रेशर किंवा तो जो जॉब प्रेशर आहे, तो तुम्हाला बाजूला ठेवून आता स्वतःला काहीतरी मेंटली पीसफुल काहीतरी चालू करायचं म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये आला. स्वतःचं काहीतरी करायचं बेसिकली ह्याच्यासाठी. आणि साऊंड हिलिंग तुम्हाला क्रिश हिल्सचं पूर्ण काय म्हणतात कॉन्सेप्ट तुम्हाला हे झाला. पण हा कॉन्सेप्ट तुम्हाला कळला कुठून? किंवा कारण हा मी पहिल्यांदाच ऐकतो, तुमच्याकडूनच ऐकतोय हे साऊंड हिलिंग. हा कॉन्सेप्ट कळाला कुठून आणि कॉन्सेप्ट आहे काय? ओके, सो कॉन्सेप्ट कळाला कुठून, तर आय थिंक 2008मध्ये मी स्वतः साऊंड हिलिंग एक्सपिरियन्स केलेलं. ओके. एक आमच्या ओळखीत होते, तर त्यांच्या थ्रू मी साऊंड हिलिंग एक्सपिरियन्स केलेलं. आणि मला तो कॉन्सेप्ट आवडला, कारण इट वर्कड ऑन मी. म्हटलं इफ इट इज वर्किंग ऑन मी, म्हणजे मला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, दिस इज वर्कबल. तर मग मी त्यांच्याशी थोडं बोलले, म्हटलं सर हे कसं करतात, काय करतात वगैरे. तर त्यांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या वगैरे. आणि की तेव्हा मग मी अजून थोडं खोलात गेले ह्या विषयाच्या, की काय साऊंडने कसं हिलिंग होऊ शकते. हा प्रश्न मला खूप लोक विचारतात. इनफॅक्ट साऊंड हिलिंग म्हणजे काय, तुम्ही गाणं वगैरे गाता का, असाही मला प्रश्न येतो. म्हटलं माझा आवाज गाण्यासारखा नाही आहे. सो मी गाणं वगैरे गात नाही आहे. पण साऊंडचा आणि आपला संबंध इनफॅक्ट आपल्या जन्माच्याही आधीपासून सुरू होतो. अच्छा. जेव्हा आपण एक गर्भाशयात असतो, तेव्हापासून आपल्याला चांगले मंत्र ऐकायला लावतात. म्हणजे एका गर्भवती स्त्रीने चांगल्या गोष्टी ऐकाव्या, आपण हे त्यांना सजेस्ट करतो. का करतो? कारण तो बाळ ऐकू शकतो. सो आपलं ऐकण्याची जी प्रक्रिया असते किंवा सेन्सेस असतात, तेव्हापासून 8व्या आठवड्यापासून डेव्हलप होतात. ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत. मग ठीक आहे, मग साऊंडने काय होतं आहे? ओके, सो साऊंडने खूप काही होतं आहे. आता आपण इथे बसलो. तुम्हाला स्पॅनिश येते का? नाही. स्पॅनिश नाही आहे. अच्छा ठीक आहे, मी स्पॅनिशमध्ये तुमच्याशी आता ओरडून बोलले, तर तुम्हाला काय फिलिंग्स येतील? ऑफकोर्स वाटेल की का ओरडतायत तुम्ही माझ्यावर, किंवा वाईट वाटेल ह्या गोष्टीतून. पण तुम्ही आत्ताच म्हणालात तुम्हाला स्पॅनिश येत नाही, मग तुम्हाला कसं कळलं? तुमच्या टोनवरनं, तुमच्या एक्झॅक्टली बोलण्यावरनं. एक्झॅक्टली. सो तुम्हाला नाही माहिती मी काय बोलते, पण माझ्या टोनवरून तुम्हाला कळते ही वैतागली आहे, ही चिडली आहे. रिझन काय मला नाही माहिती, काय बोलते मला नाही माहिती. पण इन्स्टंटली काय इमोशन्स ट्रिगर होतात, फिअर, स्ट्रेस, जरी तुम्हाला माझी भाषा कळत नाही आहे, मग मी स्पॅनिशमध्ये बोलू किंवा मॅन्ड्रिनमध्ये बोलू किंवा जर्मनमध्ये बोलू, डझंट मॅटर. माझ्या टोनवरून तुम्हाला कळतं आहे. सो दिस इज द इम्पॅक्ट, इमिजिएट इम्पॅक्ट ऑफ साऊंड ऑन यू. सो साऊंड हॅज अ डिरेक्ट इम्पॅक्ट ऑन अ ब्रेन, कारण साऊंड गेट्स प्रोसेस्ड आणि इट गिव्स इन्स्ट्रक्शन्स टू द ब्रेन.
आणि दॅट इज हाऊ द इन्स्टंट रिॲक्शन्स इन द बॉडी हॅपन. सो दॅट इज द डिरेक्ट इम्पॅक्ट वॉट वी कॅन से. आणि बऱ्याचदा आता जर आपण बघितलं की ऑफिसेसमध्ये कुठल्याही ऑफिसेसमध्ये इंडियामध्ये ना आपण एम्प्लॉईशी कसे बोलतो, सगळेच काही प्रेमाने बोलत नाही, राईट. तुम्ही बऱ्याचदा ओरडूनच बोलता. जर काम नाही झालं व्यवस्थित तर आपण काय करतो, एम्प्लॉईशी कसं बोलतो, ओरडून बोलतो किंवा त्याला लागेल असं बोलतो किंवा त्याला तो डिमोटिवेट होईल असं बोलतो. आणि एक्सपेक्टेशन काय असते की ह्याने हे काम चांगलं करावं. वी आर वर्किंग इन 2 डिफरंट डिरेक्शन्स. यू आर डिमोटिवेटिंग हिम आणि यू एक्सपेक्ट पॉझिटिव्हिटी आणि गुड क्वालिटी ऑफ वर्क. दिस इज टोटली कॉन्ट्रास्ट. इट्स नॉट गोइंग टू हॅपन. जेव्हा आपण ओरडतो एका एम्प्लॉईला आणि जेव्हा तो केबिनमधून तुमच्या बाहेर जातो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.